तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा आणि अधिपती घरी जाण्याची तयारी करतच असतात आणि तितक्यात अक्षराला चारुहास सरांचा कॉल येतो. चारुहास सर तिला विचारत असतात की अगं किती दिवस झाले, लक्षात आहे ना तुमच्या? आज 10 दिवस पूर्ण झाले, तुम्हाला घरी यायचं आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा, आता आम्ही घरी येण्यासाठीच निघालो आहोत. आणि ते ऐकून चारुहास सरसुद्धा खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर अक्षरा अधिपतीला म्हणत असते की खरंच हे 10 दिवस कसे संपले कळलं नाही. खरं तर हे 10 दिवस एखाद्या लढाईप्रमाणे वाटत होते. तर अधिपती म्हणतो की अगदी खरं आहे मास्तरीनबाई, मात्र आपण सगळं निभावून नेलं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. तर अक्षरा तिचा आरसासुद्धा सोबत घेते आणि त्यामुळे अधिपतीला हसू येतं. दुसरीकडे भुवनेश्वरी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तिला चारुहास सरांचं बोलणं आठवत असतं की अधिपती आणि अक्षरा एकमेकांचा हात हातात घेऊनच घरामध्ये पुन्हा येणार आणि तू फक्त बघत राहणार. आणि मग त्यानंतर तिला अधिपतीचं सुद्धा बोलणं आठवतं की कसं अक्षराने सगळं काही व्यवस्थितपणे निभावून नेलं आणि त्यामुळे ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. ती भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई, आपण सपशेल हारलो. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की नेमकं काय झालंय. आणि त्यावर दुर्गी तिला सांगू लागते की ताई, आपल्याला वाटलं होतं ना की त्या 10,000मुळे मास्तरनीमध्ये आणि अधिपतींमध्ये वाद होतील आणि तिचं खरं रूप आपल्या अधिपतींसमोर येईल. मात्र तसं काही झालं नाही. त्या दोघांनी 10,000 रुपये कमावले आणि ते सुद्धा सगळे रीतिरिवाज पाळून आणि आज सकाळीच त्या लॉन्ड्रीवाल्याला दिले सुद्धा. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला देखील धक्काच बसतो. तर दुर्गी म्हणत असते की ताई, आपली हार झाली आहे. मला तर असं वाटतंय की कोणीतरी आपल्या मुस्काडातच मारली आहे. आणि तितक्यात त्यांना चारुहास सरांचा आवाज येतो. अधिपती आणि अक्षराच्या स्वागतासाठी ते घरभर सजावट करत असतात. त्यामुळे दुर्गी अजूनच चिडते आणि तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरीला सुद्धा काय करावं ते सुचत नाही. त्यानंतर मग अधिपती आणि अक्षरा घराच्या बाहेर येतात. तितक्यात अक्षराला आईचा कॉल येतो आणि जेव्हा अक्षरा त्यांना सांगते की अधिपती आणि मी घरी आलो आहोत, तेव्हा त्यांनाही खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते दोघेही घराकडे बघत असतात. त्यांना ते ज्या दिवशी घरातून बाहेर पडले होते तो दिवस आठवत असतो आणि ते त्याच सगळ्या आठवणींमध्ये हरवून जातात. आणि मग अधिपती अक्षराला विचारतो की मास्तरीनबाई, मी काय विचार करत होतो माहिती आहे का तुम्हाला? तर अक्षरा म्हणते की हो अधिपती, आपण ज्या दिवशी घरातून बाहेर पडलो होतो तोच विचार करताय ना तुम्ही? आणि त्यावर अधिपतीसुद्धा हसून हो म्हणतो. आणि मग त्यानंतर हे दिवस त्यांनी कसे काढले, कोणकोणत्या संकटांना ते सामोरे गेले, सगळं कसं निभावलं, याचबद्दल ते भरभरून बोलत असतात. आणि मग एकमेकांचा हात हातात घेत घरात जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे चारुहास सरांनी आणि आजींनी खूप छान तयारी केलेली असते आणि ती सगळी सजावट, ती सगळी तयारी बघून दुर्गी आणि चंची मात्र खूप चिडलेल्या असतात. त्या दोघीजणी एकमेकींना म्हणत असतात की आता काय त्या दोघांची वरात काढायची आहे की काय, काय माहीत. आणि तितक्यात मग चारुहास सर आणि आजी त्या ठिकाणी येतात. आजी त्या दोघींना विचारत असते की काय बोलताय तुम्ही, पण त्या दोघी काही उत्तर देत नाही. तर आजींना अधिपती आणि अक्षरा अजून आले कसे नाहीत म्हणून काळजी वाटत असते. त्या चारुहास सरांना अक्षराला कॉल करायला सांगत असतात, पण चारुहास सर म्हणतात की ते येतच असतील. आणि मग तितक्यात अधिपती आणि अक्षरा घरात येतात. सगळेजण त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकून त्यांचं स्वागत करतात. त्या दोघांना बघून चारुहास सरांना आणि आजींना खूप आनंद होतो. तितक्यात भुवनेश्वरीसुद्धा त्या ठिकाणी येते. अधिपतींना बघून तिचाही आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र जेव्हा ती अधिपतीच्या हातात अक्षराचा हात बघते तेव्हा तिला चारुहास सरांचं बोलणं आठवतं आणि ती खूप चिडते. ती रागातच अक्षराकडे बघत असते. आणि मग त्यानंतर सगळेजण त्या दोघांचं स्वागत करतात. अधिपती म्हणत असतो की खरंच आईसाहेब, तुम्ही खूप छान तयारी केली आहे. तर आजी त्याला सांगतात की ही तयारी भुवीने नाही तर जावई बापूंनी केली आहे. त्यामुळे अधिपती काही बोलत नाही. अक्षरा मात्र खूपच खुश होते. ती म्हणते की बाबा, हे सगळं तुम्ही केलंत. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की हो बाळा, तुम्ही दोघेजण इतकी मोठी लढाई जिंकून आलात, मग तुमचं स्वागतसुद्धा तसं व्हायलाच हवं ना. आणि मग त्यानंतर आजी त्या दोघांच्याही गळ्यात हार घालते, त्यांची दृष्ट काढते. दोघांना सुखरूप घरी परत आलेलं बघून त्यांनाही खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे विद्यासुद्धा देवासमोर दिवा लावते. अक्षरा आणि अधिपती त्यांच्या घरी गेले म्हणून ती देवाचे आभार मानते. तितक्यात अक्षराचे बाबा त्या ठिकाणी येतात. ते विद्याला विचारत असतात की अगं काय झालं, तुम्हाला फोन का करत होते? आणि त्यावर
अक्षराची आई त्यांना सांगते की आज अक्षरा आणि अधिपती त्यांच्या घरी गेले. 10 दिवस पूर्ण झाले आणि ते ऐकून बाबांना सुद्धा खूप आनंद होतो. ते दोघेही खूप खुश असतात आणि देवाचे आभार मानतात. त्यानंतर अधिपती आणि अक्षरा घरी येतात. अधिपती भुवनेश्वरीच्या पाया पडायला जातो, पण आजी त्याला थांबवत म्हणते की जोडीने पाया पडा आणि मग ते दोघेजण भुवनेश्वरीच्या पाया पडतात. अधिपतीला बघून भुवनेश्वरीला तर खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण आजींच्याही पाया पडतात. मात्र अधिपती चारुहास सरांच्या पाया पडायला तयार होत नसतो. पण अक्षरा त्याला समजावते आणि भुवनेश्वरीसुद्धा त्याला चारुहास सरांच्या पाया पडायला सांगते, म्हणून तो त्यांच्या पाया पडतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्यांच्या खोलीत जायला निघणार इतक्यात भुवनेश्वरी त्यांना थांबा असं म्हणते. त्यामुळे अक्षरा विचारते की काय झालं मॅडम. तर चारुहास सरांना सुद्धा वाटतं की भुवनेश्वरी आता नवीनच काहीतरी डाव खेळणार, म्हणून ते लगेच विचारतात की काय झालं, आता कशाला थांबवलंयस त्या दोघांना, तू सांगितलेली रीत ते पूर्ण करून घरी आले आहेत ना, मग आता थांबवण्याची काय गरज आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की मी काय म्हणते त्याआधी ऐकून तरी घ्या. त्यामुळे मग ते पुढे काही बोलत नाही. मग भुवनेश्वरी सांगू लागते की आमचं लेकरू एवढ्या दिवसांनंतर घरी आलं आहे, त्याचं औक्षण करायला नको का. त्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि मग दुर्गी आरतीचं ताट घेऊन येते. भुवनेश्वरी फक्त अधिपतीला ओवाळते आणि त्याचंच कौतुक करते. त्यावेळी दुर्गी पटकन म्हणते की आता तुम्ही उखाणा घ्या. मात्र ते ऐकून भुवनेश्वरी चिडते. ती म्हणते ते काही लग्न करून घरी आले आहेत का, कशाला उखाणा वगैरे. त्यामुळे मग दुर्गी गप्प बसते. त्यानंतर बाहेर ज्या बायका आलेल्या असतात त्यांना भुवनेश्वरी बक्षीस द्यायला सांगते. तर चारुहास सर म्हणत असतात की त्याची गरज नाही आहे, मी त्यांना ठरल्याप्रमाणे पैसे दिलेत. मात्र भुवनेश्वरी म्हणते की आम्हाला बक्षीस द्यायचं आहे तर तुमचं काय मध्येच. त्यामुळे मग चारुहास सरसुद्धा तिच्याशी वाद घालायला सुरुवात करतात. मात्र अधिपतीमध्ये पडल्यामुळे ते गप्प बसतात. तर भुवनेश्वरी त्या बायकांनाही बक्षीस देते आणि मग आजी अधिपती आणि अक्षराला देवीच्या पाया पडायला सांगतात. ते दोघेजण देवघरात जातात. तर इकडे भुवनेश्वरी चारुहास सरांना म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्या आणि अधिपतींच्यामध्ये कोणीही येऊ शकणार नाही, अगदी त्यांचा जन्मदाता बापसुद्धा. आणि भुवनेश्वरीचं असं बोलणं ऐकून चारुहास सर चिडतात. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा अक्षरा आणि अधिपतीबद्दलच बोलत असतात. त्या दोघांनीही या 10 दिवसांमध्ये सगळं काही निभावून नेल्यामुळे त्यांना त्यांचा खूप अभिमान वाटत असतो आणि मग ते देवाकडे प्रार्थना करतात की आता त्यांच्या संसारावर कोणतंही संकट येऊ नये. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा देवीचा आशीर्वाद घेतात आणि मग त्यानंतर ते सगळेजण एकत्र गप्पा मारत बसतात. भुवनेश्वरी घरात काम करणाऱ्यांना सांगते की आज सगळं काही अधिपतींच्या आवडीचं जेवण बनवा आणि त्यावर ते सुद्धा हो म्हणतात आणि लगेच कामाला सुरुवात करतात. तर भुवनेश्वरी मुद्दाम म्हणत असते की अधिपती या 10 दिवसांमध्ये तुमची खूप आबाळ झाली असेल ना, नीट काही खायलासुद्धा मिळालं नसेल. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब असं अजिबात नाही आहे, मास्तरीणबाईंनी तर आमची कोणतीही आबाळ होऊ दिली नाही. त्यांनी पुरणपोळी बनवली होती, पिठलं भाकरी बनवली होती. आणि मग तो अक्षराचंच कौतुक करत राहतो आणि भुवनेश्वरीला सांगतो सुद्धा की तुम्ही एकदा मास्तरीणबाईंच्या हातची पिठलं भाकरी खाऊन बघा. त्यामुळे भुवनेश्वरी नाराज होते. त्यानंतर चारुहास सर अधिपती आणि अक्षराचं कौतुक करतात आणि त्यांच्यासाठी टाळ्या देखील वाजवतात. भुवनेश्वरी मात्र टाळ्या वाजवत नाही, म्हणून चारुहास सर तिला टोमणा मारतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्हाला सुद्धा कौतुक आहेच, पण त्यासाठी काही लहान मुलांसारख्या टाळ्या वाजवायच्या का. मात्र त्यानंतर ती नाईलाजाने टाळ्या वाजवते सुद्धा. आणि मग चारुहास सर म्हणतात की आज अधिपती आणि अक्षरा घरी आले आहेत म्हटल्यावर आपण काहीतरी छानसा कार्यक्रम करूयात. मात्र त्यावर अधिपती लगेच तोंड वाकडं करून तेथून जाण्यासाठी निघतो. पण भुवनेश्वरी त्याला थांबवत म्हणते की तुमच्या वडिलांनी आज कित्येक वर्षांनंतर कोणत्या तरी कार्यक्रमाचा घाट घातला आहे, तुम्ही उगाच त्यात मोडता घालू नका, कार्यक्रमासाठी तयार व्हा. त्यामुळे मग नाईलाजाने अधिपती तयार होण्यासाठी जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.